चंद्रपूर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आयोजित महिला सन्मान कार्यक्रमानंतर उपनेत्या सुषमा अंधारे यांनी माध्यमांशी संवाद साधताना रुपाली चाकणकर यांच्यावर जबरदस्त टीका केली आहे। महिला आयोगाच्या अध्यक्षपदाच्या राजीनाम्यावरून बोलताना सुषमा अंधारे यांनी केवळ साधा राजीनामा नसून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न असल्याचा आरोपही केलाय। तसेच या प्रकरणातील रुपाली चाकणकर यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना सह आरोपी करण्यात यावं अशी मागणी त्यांनी केली आहे। सत्य समोर आणण्यासाठी नार्को टेस्ट करण्याची गरज असल्याचंही अंधारे यांनी म्हटलंय। तर अन्यथा या प्रकरणातील अनेक बाबी दडपल्या जाण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली। यावेळी त्यांनी इशारा देत सांगितलंय की या प्रकरणात काही मोठ्या राजकीय आणि प्रशासकीय व्यक्तीचं नाव समोर येऊ शकतंय, तर महिलांच्या सन्मानाशी तडजोड करणाऱ्या विरोधात कठोर भूमिका घेतली जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलंय। कॅप्टन खरातचा प्रकरण जो 2 दिवसांपूर्वी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा झाला, मुळात तो राजीनामा नाहीच आहे, कारण राजीनामा मनाने दिला जातो। जेव्हा सगळ्यांनी सांगावं लागलं की आता निघा, तुमची गरज नाहीये, तेव्हा त्यांनी पदावरून पायउतार झालेले आहेत। परंतु निव्वळ राजीनामा एवढं पुरेसं नाही। या प्रकरणी रुपाली चाकणकर यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, त्यांना सह आरोपी केलं पाहिजे आणि महत्त्वाचं त्यांची नार्को टेस्ट झाली पाहिजे, कारण त्याच्याशिवाय अजून बरेचसे खुलासे होऊ शकणारे नाहीत आणि त्यामुळे त्या गुन्हेगार कशा ठरू शकतात आणि त्यांच्यावर गुन्हा कसा दाखल होऊ शकतो या संबंधातल्या अनेक गोष्टी पुढच्या 2 दिवसानंतर मी स्वतः आणते। नांदेड शहरातील महंत बाळगीर महाराज मठ येथे लग्नाचा आमिष दाखवून एका 47 वर्षीय महिलेवर अत्याचार केल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे। या प्रकरणी भाग्यनगर पोलिसांनी गुन्हा नोंदवत आरोपीला अटक केली आहे। तर पोलिसांच्या माहितीनुसार संत हरिगीर दत्तगीर गिरी वय 38 असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे। त्याला न्यायालयात हजर केलं असताना न्यायालयाने एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार आरोपी आणि पीडित महिला यांच्यात आधीपासूनच ओळख होती आणि त्यातूनच जवळीक वाढली। आरोपीने लग्नाचं आश्वासन दिल्याचा आरोप असून नंतर आपण संन्याशी असल्याचं सांगत लग्नास नकार दिल्याने महिलेची फसवणूक झाल्याची बाब समोर आली। या घटनेनंतर पीडित महिलेने भाग्यनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। त्यानुसार पोलिसांनी तात्काळ गुन्हा नोंदवून आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे। काल दिनांक 21 मार्च रोजी एक 47 वर्षीय महिला जी इतवारा भागातील एका मठामध्ये दर्शनासाठी जात होती आणि तिच्यासोबत तेथील एका 40 वर्षीय महाराजाने तिच्यासोबत संपर्क तयार केला आणि त्या संपर्कातून तुझ्याशी लग्न करतो असे म्हणून तिच्या घरी येऊन 1 वेळा व इतर 2 वेळा असे म्हणून 3 वेळा लैंगिक अत्याचार केलेला आहे आणि लग्नाचं आमिष दाखवलं आणि त्यानंतर काही दिवसांनी लग्न करण्यास नकार दिला। म्हणून सदर महिलेने काल रोजी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। त्यावरून पोलीस ठाणे भाग्यनगर येथे गुन्हा क्रमांक 157/26 कलम 69 351(2) BNS प्रमाणे गुन्हा दाखल आहे आणि पुढील तपास चालू आहे। आरोपी ताब्यात घेतलेला आहे, तपास चालू आहे। सर, ती महिलेनं असं उल्लेख केला की तिनं गुरु मानलं होतं त्या महाराजांना वगैरे, असं काय एफआयआरमध्ये उल्लेख? हां, तिने त्यांना गुरु मानलं म्हणून त्यांच्या संपर्कात होती। धन्यवाद।